जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये सर्व दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होता, तो केला नाही। म्हणून दुष्काळ जाहीर करा, 50 पैशापेक्षा कमी आणेवारी लावावी, तहसीलदारांना आम्ही त्यासाठी निवेदन दिलं। तसंच शेतकऱ्यांना ज्या दुष्काळाच्या सुविधा आहेत त्या सुविधा मिळत नाही। चाळीसगावला फक्त 30% लाईट वीज बिलामध्ये सवलत मिळाली जळगाव जिल्ह्यात, बाकीच्या तालुक्यांना सवलत दिली गेली नाही, तर त्याच्यासाठी कारवाई झाली पाहिजे। तसंच शेतकऱ्यांना जे गवठे मिळत आहेत, फळबागांसाठी जे अनुदान मिळत आहे त्याची जनजागृती झाली पाहिजे। हे बरेचसे मुद्दे आम्ही आज घेऊन तहसीलदार मॅडमांना निवेदन देण्यासाठी सर्व उबाटा गटाचे शिवसैनिक एकत्र आलो। जळगाव जिल्ह्याला 3 मंत्री लाभले असून एकही मंत्री जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्याच्या दुःखात सहभागी होत नाही किंवा शेतकऱ्याच्या संकटात धावून येत नाहीये। आज जळगाव जिल्ह्याची परिस्थिती बघता सर्वदूर दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे। आम्ही आमचे शिवसेनेचे नेते अण्णासाहेब, त्यानंतर तालुका प्रमुख उमेश भाऊ पाटील आणि उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार मॅडमांना निवेदन द्यायला आलो आहे की आपण शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी, अन्यथा आम्ही येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर मोर्चा घेऊन आपल्याकडे येणार आहोत।